उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे ते वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनेक वाहनांवर आणि अवजड वाहतुकीला बंदी असतानाही महामार्गावर आलेल्या वाहनांवर थेट पोलिसांनी स्वतःहून तक्रारी देत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची बाब समोर आली आहे। सकाळी महामार्गावर येण्यास बंदी असताना ट्रक घेऊन आलेल्या शाहरुख मोहम्मद खान वय 28 वर्ष मूळ राहणार राजस्थान या ट्रक चालकावर दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी चाकण वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रवीण कासार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दुसऱ्या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल बीडी पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रस्त्यावर वाहने उभे करणारा इको वाहन चालक स्वप्नील वाघ वय 26 राहणार मेदनकरवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचप्रमाणे पोलीस शिपाई बाळू मराडे यांनी चाकण पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ चौधरी वय 40 राहणार कडाचीवाडी या रिक्षा चालकावर विरुद्ध बाजूला भरधाव वाहन चालवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस नाईक इंद्रजीत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जलेश तिवारी राहणार झारखंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नो एंट्रीमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार महादेव कोठावळे यांच्या फिर्यादीवरून बेदरकारपणे वाहन चालवणारा ट्रक चालक मनोज कुमार पाठक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार अमोल गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छत्तीसगड येथील गुरुतेज अजित सिंग या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांवर गुन्हे दाखल होण्याची ही चाकण परिसरातील मागील काही काळातील पहिलीच घटना आहे।